श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. जेव्हा एखादा भक्त स्वामींची मनापासून मनोभावे सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा स्वामींचं त्या भक्तांप्रती एवढं असं वाटतं की प्रत्येक पावलोपावली स्वामी त्या भक्तांच्या बरोबर असतात आणि प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्तांना तारून नेत असतात. कधीही भक्तांवर कोणतंही संकट आले तरी स्वामी त्यातून अलगद बाहेर काढत असतात. जसे की स्वामी म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा. ज्या भक्ताने स्वामींच्या सेवेचा मार्ग पकडला त्याच्या संपूर्ण आयुष्याचा योगक्षेम मी चालवत असतो. तसेच स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच तारून नेत असतात. कधी एकटे देखील सोडत नाहीत. मग ती वेळ चांगली असो किंवा वाईट असो, कोणतंही संकट आलेलं असेल तरी देखील स्वामी प्रत्येक संकटातून आपल्या भक्तांचे रक्षण हे करतच असतात. असाच आजचा अनुभव देखील एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई स्वामींच्या एवढ्या भक्ती करतात की त्यांना स्वामींविषयी एवढी आपुलकी आणि तेवढंच प्रेम देखील आहे. तर त्या ताई या श्रीरामपूर तालुका येथून आहेत. त्यांच्या आईला आलेला हा अनुभव आहे. त्या देखील खूप स्वामी सेवा करतात आणि त्यांची देखील स्वामींवर तेवढी श्रद्धा आहे. चला तर मग त्यांनी सांगितलेला त्यांच्या आईला आलेला स्वामींचा अनुभव. चला तर मग स्वामींनी कोणता अनुभव दिलेला आहे ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. ते आता आईचा अनुभव सांगते. काय झालं, आता आईला थोडं थोडं बरं वाटतं बरं का. नाव सांगताय का? नको. नाही सांगितलं तर काही नाही, सांगितलं तर काही अडचण नाही. राहता ते ठिकाण म्हणजे तालुका जिल्हा काहीतरी सांग. तालुका आपला श्रीरामपूर तालुका आहे, राहणार कारेगाव, तालुका श्रीरामपूर. बरं. हो. आणि दवाखान्यात गेली, डॉक्टर म्हटले, डॉक्टरांनी पाहिलं, पेशंट खूप चांगलं आहे असं तर सगळं चेक केलं आईचं. मी नव्हती का आई घरात, घरच्यावर पडली ती. घसरून पडलेलं. बरोबर. ऑपरेशन वगैरे. आणि मग दवाखान्यात गेले, सगळं चेक केलं. डॉक्टर म्हणे मावशी तुमचं खूप चांगलं आहे म्हणे, तुमचं नशीब म्हणे, तुम्ही चालणार आहे म्हणे, तुम्ही आता वॉकरचा आधार नका घेऊ, तुम्ही नाही का काठीच्या आधारानं थोडं थोडं चालत जात. तर असे डॉक्टर म्हटले. तिला जास्तच हिंमत आली आणि मग आता 2 महिने होईल ना ताई. 2 महिने झाले का? काय आश्चर्य. हो, काय आश्चर्य. माझ्या भावाकडे होती ना, म्हणजे मळ्यात राहतो ना भाऊ, मुली मोठाले आणि घरी कोणी करायचं नसतं, मग आईला एवढं झालं नसतं. तो म्हटला काय तू मळ्यातच राही. मग आई मळ्यात राहील. पण तुला आहे ना काय सांगू ना ताई, तुम्हाला आवाज येतो ना ताई? हो येतोय ना. तिला असं करमत नव्हतं. म्हणजे नुसतं असं भीती वाटल्यासारखं व्हायची, असं उदासी भरल्यासारखी व्हायची. एक दिवस तर फारच हे झाली ती, नाही मला घरी जायचंच नाही, जायचं. आणि घरी आली आणि पहाटे होत होतं का? घाबरल्यागत होत होतं का? हा, मुलापाशी होती, माझ्या भावापाशी होती, तिच्या लेका सुनंपाशी होती. सगळी ठेप तिची व्यवस्थित, सगळं जिथलं तिथं. पण असं कसं तिला असं वाटलं काही दवाखाना करून घरी जावं. स्वामी समर्थ महाराज घरी वाट पाहत होते. मी नाही म्हटलं का मी तुम्हाला जत्रातून त्या मी ते पादुका आणल्या, फोटो आणला. तर आई सांगत होती मला, असं पहाटी स्वप्नात अशी एक बाई आली म्हणे, आणि अशी माळ, अष्टगंधाची माळ बर का ताई. मांगाला काठवर राहिला, अष्टगंधाची माळ माझ्या गळ्यात घातली. आणि आई एवढी म्हटली, मावशी लई आपरी म्हणे, नाही आपण वाढू म्हणे. अशी वाढून मोठी घातली परत अशी. आणि अष्टगंधाची माळ पूर्ण अष्टगंधाने अशी पूर्ण हे लागेल त्या माळीला. आणि ती गळ्यात माळ घातली आईच्या त्या बाईनं बर का. ती कोण होती, श्रीमा. आणि आईला जाग आली आणि आईच्या डोळ्यातून असं पाणी यायला लागलं ना.
हा. आईनं लगेच नमस्कार केला स्वामी महाराजांना. म्हणजे स्वामी महाराज असं आईला वाटलं का महाराज आपली वाट पाहू राहिले. हा, आता हा. तू बरी झाली, तू होणार आहे, तू ये घरी. हं. आणि काय सांगू, आईला असं घरचे म्हणत होते. माझी वहिनी म्हणत होत्या, आता तुम्ही नका जाऊ अक्का, तुम्ही कशाला जाता. आहे तोपर्यंत राहा इथं. थोडंसं दुःख नाही ते थोडंसं अजून दुःख नवीन आहे म्हणे. थोडंसं जपावं लागेल. डॉक्टर सुद्धा म्हटले, तुम्ही आता नाही, तुम्ही जपा, पण आता तुम्ही पण आता थोडंफार तुम्ही चालायला तुम्ही स्वतःच्या याने पायावर सुरुवात करा. हा, हा. आणि मग असं वाटलं डॉक्टर असं आईनं डॉक्टरला पाहिलं तर आईचे डोळे भरून आले. असे डॉक्टरचे असे उंच डॉक्टर असे मस्त बोलले, आल्या का म्हणे मावशी. आणि ऑपरेशनच्या वेळेस आईला रक्त सुद्धा घातलं नाही. काहींना ऑपरेशनच्या वेळेस रक्त घालावं लागत तरी दोन हो, दोन हो. पिशव्या. आईला रक्त नाही, काहीच नाही. तेवढं पुरतं तेवढं साखर, बीपी तेवढं चेक केलं, शुगर आणि तेवढंच फक्त तेवढं तात्पुरती. पण घरी आल्यावर काहीच नाही. हा. आणि डॉक्टरांनी खूप सगळं चेक केलं. डोक्यापासून तर पायापर्यंत सगळं चेक केलं. डॉक्टर म्हणे, मावशी तुम्ही एकदम क्लिअर आहे म्हणे, आता फक्त काळजी घ्यायची म्हणे, ऑपरेशन आपलं मोठं आहे म्हणे. हं, हं. आई म्हणे, हो हो म्हणे. म्हणजे मग त्यांचं ऑपरेशन म्हणजे कशाचं ऑपरेशन झालं ते पडल्यानंतर खुब्याचं झालं का? खूप झालं, ते बॉल टाकले ना, 2 बॉल. हा. हं. आणि मग ते पूर्ण दाखवले ते आईला, ते सोनं ते हे करायचं, ते MRI का काहीतरी करतात ना. हो, हो, हो. MRI. ते बोलायचे ना, त्याच्या आईनं तिकडे लक्ष दिलं. आईनं पाहिलं डोळ्यांनी. तर आईला असं भीती वाटली, पण दिसलं ते. आई म्हणे, मला सांगत होती, मला खूप भयान वाटलं म्हणे, आणि तुम्ही आता काळजी घ्या म्हणे. आणि आई म्हणे, हो हो. घरी आले तर आईच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी, इतकं पाणी, पाण्याच्या धारा चालल्या. आणि आई म्हणे, मला असं कधीच झालं नाही म्हणे, इतकं भयान स्वप्न पडलं म्हणे. आई म्हणे, अक्षरशः माझ्या अंगाला काटा आला म्हणे. मला सकाळपर्यंत माझ्या तोंडासमोर तीच बाई. आणि मी म्हटलं, नसं महाराजांनी तुला त्याच्यात दर्शन दिलं असं म्हटलं. हो ना, ते स्त्री म्हणजे स्वामी आईचंच रूप नाव ताई. हो. आणि ताई तुम्हाला काय सांगू, आई डायरेक्ट म्हणे, अष्टगंधाची माळ ताई त्या बाईनं आईच्या गळ्यात घातली पहाटे. आई अष्टगंधाची म्हणजे ताई आपण जी जपमाळ करतो तशी माळ होती का त्याला तशीच अष्टगंध लावलेलं? हां, तशीच माळ आईनं तशीच सांगितली बरं का. हा. पण ती माळ पण एवढं म्हटली आई, अष्टगंध लावेल त्या माळेला. आणि ती माळ माझ्या गळ्यात घातली. मी एवढं म्हटलं त्या बाईला, म्हटलं तुम्ही मावशी आपरी झाली म्हणे, थोडीशी मोठी करा. हो 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 करते म्हणे. परत मोठी करून घातली. बापरे. म्हणजे एवढं डोळ्यासमोर आले, लगेच जाग आली म्हणे. आणि बाहेर पण गेली ती बाहेर लघवीला, त्याच्यानंतर आली. ते डोळ्यासमोर जाईनच आयला. मी म्हटलं, आता मी काही ताईंना नाही का शुभांगी ताईला हा अनुभव सांगते. म्हटलं आपलं बोलणं नव्हतं झालं हो, का हो, याच्या हो. बदला. हो, हो, हो. इतकं भयान अनुभव दिला आणि देवानी. देव वाट पाहत होते आईची. घरी कुणी नव्हतं राहत. देवाला नैवेद्य नाही, देवाची पूजा कोणी करीत नव्हतं. पोरी यायच्या माझ्या भाषण, त्या जायच्या. क्लासवरून सुटल्या का घरी जायच्या, घरून परत क्लासला जायच्या. मग घरी कुलूप राहत होतं आमच्या वस्तीवर. हा, हा. आणि मग असंच आई म्हणे, आता मला जायचंच म्हणे. घरचा माझा भाऊ सुद्धा म्हणे, नाही नाही म्हणे, आता नाही जायचं, आताच नाही जायचं. कसंही तिथं उतरा चढायला थोडंसं अवघड आहे म्हणे. हो ना, आणि 2च महिने ऑपरेशनला झाल्यात म्हटल्यानंतर रिस्क आहे ना हो ताई. हो. त्याचं एवढं मोठं डॉक्टर ऑपरेशन झालंय हे पण. डॉक्टर म्हणे, तुम्ही आता थोडंसं काळजी घ्या. नाही आता तुम्ही वाकरवर न चालता काठीचा आधार जरी घेतला ना म्हणे हं. मावशी, तुम्ही ते पण प्रयत्न करा म्हणे. आणि तो पण झाल्यावर तुम्ही मोकळं चालायचा प्रयत्न करा. तो स्वामी महाराजांना एकच म्हटले ते, मी ज्यावेळेस पडले ना, माझं पारायण चालू होतं ना, तुम्ही हो, हो, म्हटलं का हो. सांगितलं होतं मला तुम्ही. तुम्ही महाराजांनी तुमची परीक्षा सुद्धा घेतली असेल. पण त्याच वेळेस मी महाराजांना विनंती केली की माझ्या आईला 2 किंवा 3 महिन्यात स्वतःच्या पायावर काठीचा सुद्धा नका आधार. तिला बापरे. आणि तिच्या ताई पायावर एवढं मोठं ऑपरेशन झालं आणि 2 महिन्यात काठीवर चालायला डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही ताई. साधी गोष्ट आहे का. आणि माझ्या अंगाला 6 काटा महिने लोक वाकरीवरतीच चालतात ताई. मग आणि रक्त नाही तिला, काय नाही. वयस्कर आहे, रक्त नाही वाळलेले, काहीच नाही. पण तिचा इतका श्रद्धा, वाचता येत नाही, लिहिता येत नाही. स्वामींच्या केंद्रात जाती, पायी जाती, आरतीला हजर राहती, कोणतं काम असू जे हाताला येईल ते करती. पण महाराजांनी पुढे तिला हे दाखवलं. पण ती म्हणे, मला स्वामी महाराज नीट करणार म्हणजे करणार. आणि इकडं इतक्या दिवस मुलापाशी राहिली, हं. मारत राहिली. कधीच असं स्वप्न पडलं नाही. नुसतं उदासी भरल्यासारखं वाटत म्हणे, भीतीसारखी. पण इथं आल्यावर ना, असं ज्या दिवशी आले न त्याच रात्री, इथं आदल्या दिवशी यायचं न घरी, त्याच आदल्या दिवशी
असं स्वप्न पडलं. आईला असं वाटलं काय करावं काही नाही, आत्ताच महाराजांना भेटायला जावं का काय. इतकं भयान स्वप्न पडलं, डोळ्यातून असं पाणी वाहायला लागलं. खरंच स्वामी महाराज तुम्ही म्हणे. आणि सांगता सुद्धा येईना कोणती माळ ती म्हणे पूर्ण अष्टगंध लावेल तिला, आणि ती त्या बाईनं माझ्या गळ्यात घातली. एवढं मी तिला म्हंटल का मावशी लय अप्री म्हणे. तिने परत मुठी करून घातली आणि ते परत पाहायला गेलं तर ते दिसलेच नाही म्हणे. परत मला जाग आली म्हणे. म्हणजे हो. स्वामी आईच आल्या होत्या. हा स्वामी महाराज आले. मला खात्री, मला विश्वास आहे त्यावेळेसच माझं पारायण चालू होतं. हेच त्यावेळेसच 15व्याच पारायणाला असं संकट आलं ताई. मी तुम्हाला नव्हतं सांगितलं का हो हो. हो आता सांगितलं. मला तिथं खायचं नाही म्हटलं, प्यायचं नाही, दवाखान्यात सुद्धा कोणाचं खायचं नाही. आता मी येऊन जाऊन म्हणजे करते ते आता म्हटलं. तुमच्या पाराणात एकदमच आई पडल्या ना, तो म्हणजे हा. संकटच आलं ना. हो. आणि त्या तिथं राहायला कोणी नाही. मावशी होती, मावशीला ठेवलं. मला पण मुलाची शाळा चालू होती. मला पण असं जाऊन येऊन करायचं होतं. तिथं पाणी नाही प्यायचं कुणाचं दवाखान्यातलं, कुणाचं खायचं नाही. जाऊन येऊन करायचे. मग तुम्हाला मी विचारलं का ताई पारायण कधी 12च्या आत कधी केलं चालेल का? तुम्ही म्हटल्या हो चालेल. मग मी ते पारायण पूर्ण केलं माझं 21 दिवसाचं. आणि मग मग माझं पारायण पूर्ण झालं. स्वामी महाराजांनी पण करून घेतलं. काही का होईना अशी स्वामीच सेवा करून घेतली घेतात ताई. माझी. हा. स्वतःकडून जी हो. सेवा करून घ्यायची आहे तेच करून घेत असतात ताई. पण ताई तुम्ही सुद्धा म्हटल्या तर ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका. आई तुमच्या 2 महिन्यात बरोबर चालायला सुरुवात करीन. हो ना ताई ताई. खरंच तुम्ही तुम्ही सुद्धा म्हटल्या तर ताई खरंच तुमचे सुद्धा लय आभार आहे. तुम्ही म्हटल्यास तितकंच लय खूप मोठं झालं. खूप आनंद वाटला. आणि तसं आधी तो तसं नसतं ताई. आपल्याकडून स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे आपल्याला माहित असतं ना, त्यामुळे ते कधीच आपल्या भक्तांना त्रास होऊ देत नाही ताई. हो ना ताई खरंच माझ्या अंगाला असा काटा आला. करमत नाही. कधी कधी आई म्हणायची स्वयंपाक जर केला ना आमरस पोळीचं खाऊ वाटत नव्हतं. आपण इकडं एवढं खातो आणि देव आपल्या तिथं उपाशी आईचा जीव आहे असा व्हायचा. खात नव्हती, खावं वाटत नव्हतं. ध्यान यायचं देवाचं. घरचे म्हणायचे जाऊ दे, हा आहे घरी जाऊन ठेवू असं तसं. 2 मळे ना त्याच्यामुळे घरी करायला कोण नाही. मग तिथंच मळ्यात नेलतं. मग आईला काही करायचं नव्हतं. मला पण जाऊन येऊनच करावं लागत होतं ना. हं. मी राहायची असं काही तसं काही. असा अनुभव आला ताई. खूप छान अनुभव आला आईला. आई म्हणती खरंच स्वामी महाराज आहे. पहिल्यापासून आईचा विश्वास महाराजांवर आहे. खूप तिला सुंदरच जास्ती अनुभव दिला स्वामींनी आणि 2 महिन्यामध्ये एवढा फरक पडला म्हटल्यानंतर खूपच मोठीच आणि गोष्ट आहे ना ताई. आणि हो आणि डॉक्टरच्या हाताखाली ती मुलं राहते ना ती सिस्टर ती मुलं सुद्धा म्हणे काम कर म्हणे मावशी आता तुमचं ऑपरेशन झालं तुमची शिफारस म्हणायची आता हे ज्यावेळेस ऑपरेशन होतं त्यावेळेस म्हणे चहा पिऊ नका म्हणे आज ऑपरेशन म्हणे तुम्ही चहा पेले म्हणे लई मोठं ऑपरेशन म्हणे त्या मानाने तुमची शिफारस म्हणे काय मावशी म्हणे तुम्ही खरंच तुमचं नशीब म्हणे. ताई आपलं बोलणं झालं मी नाही म्हटलं का मग ज्या वेळेस माझी आई बरी होईल ना त्यावेळेस आईनं कबूल केलेलं आहे स्वामी महाराजांना मी 1.25 किलोचे पेढे तुला तुमच्या केंद्रात घेऊन येईन माझ्या स्वतःच्या पायाने गाडीवर सुद्धा नाही पायी पायी चालत येईन केंद्रात आणि मी अरे वा. तुमचं चरण ठेवून आईला म्हटलं तू बोलून दाखवलं तू करून दाखव म्हटलं महाराजांना हं. तू बरं होई म्हटलं लवकर विनंती कर स्वामी महाराजांना आणि तू पण थोडी काळजी घे म्हटलं आता आपल्याला आपल्याला प्रयत्न करायचे आपल्या हातात आहे. प्रत्येक गोष्ट देवाला सांगून नसते होत. आपण सुद्धा काही प्रयत्न करायचे म्हटलं आपण काळजी घ्यायची आपल्या तब्येतीची नाही का. आणि लगेच नका जाऊन देऊ त्यांना म्हणजे तिथं कसं हा. जर एकटं असल्यानंतर म्हणजे सर्वच काही करावं लागतं ना. हम्म. आणि उगाच घाई गडबडीमध्ये पडलं काय झालं नाही नवीन नाही. मग ऑपरेशन. तेच ते सगळं सांगितलं आम्ही डॉक्टरनी माझ्या भावाने पण खूप सांगितलं थोडंसं आता नाही का थोडंसं दम तिथं चढायची उतरायची थोडीशी घरातली पायरी उंच आहे ना त्याच्यामुळे म्हटलं थोडं सावकाश थोडं दमाने व्यवस्थित सगळं सगळं संडासची सोय सगळी याची त्याची सोय केली पण मग तिला म्हटलं थोडंसं दमाने उतरायचं दमाने चढायचं आपला प्रयत्न आपण करतोच आहे पण एवढ्या याच्यातून निघणं म्हणजे बाहेर सोपं नाही. आजकाल ज्यांचे ऑपरेशन झाले ना ताई त्याच हॉस्पिटलमधल्या अजून बायांना काहींना चालता येत नाही. त्यांची हो ना. तब्येत अहो 6-6 महिने मी पाहिलेत लोक वाकरीवर चालतात. हो. आणि 2 महिन्यात डॉक्टर म्हणे मावशी तुमची शिफारस आहे वयस्कर असून तुम्ही आज वाकर मी तुम्हाला स्वतः सांगू राहिले तुम्ही वाकर आता एवढं नका घ्या जाऊ काठीचा थोडा आधार घ्यात जा. काठीच्या आधार थोडं 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 चालत जा. आणि लय मोठं ऑपरेशन आहे बरं का ताई 2 बॉल टाकलेले म्हणते मला माहित नाही पण आई मला सांगत होती 2 बॉल टाकलेले म्हणे तिथं खुब्याच्या साईडला जिथं खुबा फ्रॅक्चर झालं ना हां. तिथे 2 बॉल टाकले. नाही ताई तुम्ही त्यांना लावूच नका. त्यांना किती पण
जरी हे झालं असतं ना तरी नको, रिस्क नको, एवढं वय आहे. नाही मी सगळं सांगेल. अजिबात काही करायचं नाही म्हटलं. तुला तरी 4, 5, 6 महिने तरी 6 महिने तरी थोडंसं चांगलंच जपावं लागन. थोडंफार म्हणजे चांगलं जपावं लागन. नाही मुली बिली सगळं करत्या. फक्त थोडं उतरायचं थोडा प्रॉब्लेम आहे. पण म्हणे येतं म्हणे उतरता, दुसरं काही नाही. पण तिथं करमाना ना. तिच्या माझ्या भावाच्या घरी म्हणजे घर एकच आहे, फक्त 2 आमचे घर 2 आहे ना, त्याच्यामुळे मग इथं एकही माणूस लागत, तिथं लागत मळ्यात. हा मग तेच ना, तो म्हणे पण आता तू गेली म्हणे, पण तिला करमाना, तिथं नुसती उदाशी भरल्यासारखं नाही, ते वाटलं. ओढ लागते ना स्वामींची. हा असं कधी जाईन घरी, कधी महाराजांना भेटून डोळे भरून पाहिन. हा असं वाटत होतं. ज्या वेळेस घरी गेली त्यावेळेस आत्ताशी तिचं मन शांत झालं. गेलं पण घरी होय. गेल्या घरी दवाखाना केला ना, दवाखाना केला. घरी गेलं. मुली राहते करते, स्वयंपाक पाणी सगळं करते त्या. वहिनी पण म्हणत होत्या जाऊ नका आता तुम्ही. आता मी उलट पालट नको का म्हणे माझे करायला, मला लई तर एकाच ठिकाणी माझा जीव उभागला म्हणे. तुम्ही पण म्हटलं तर ते असा अनुभव आला होता यायला. खरंच ना, मला ते विशेष वाटलं. खूप सुंदर अनुभव आला आणि त्यांच्या बरोबर एवढं म्हणजे त्यांचं मन स्वामींकडे ओढतंय, म्हणजे स्वामींचं पण मन त्यांच्याकडे ओढतंय ना. हो आणि काहीच नाही, वाचता येत नाही, काही म्हणता येत नाही. फक्त आपली तोडकी मुडकी माळ जपीती, महाराजांना आरती येत नाही, नैवेद्य ठेवती, बस एवढंच. फक्त केंद्रात नेमानी जाती, आरतीला हजर राहती, काही काम असलं झाडायचं, झाड लोट ते काम घेती. एवढं तिच्या तेवढी सेवा करते, सेवा येते हाताला तिच्या. पण स्वामींनी तिला साथ दिली. पण असं स्वप्न पडलं ना ताई, डायरेक्ट अष्टगंधाची माळ त्या बाईनं आईच्या गळ्यात घातली. माळ पूर्ण अष्टगंध लावेल. लई आकरी झाली म्हणून आई म्हणे मुठी पाहिजे म्हणून थोडी परत मुठी करून घातली. असं स्वप्न पहाटच्या वेळ पडलं आईला. तेवढाच लई मोठा साक्षात्कार झाला. हो ना, हो ना, खूप सुंदर असा अनुभव दिला स्वामींनी. आणि मला आनंद, मला असं वाटलं मी तुम्हाला फोन लावत होते पण तुमचा फोन वेटिंगवर होता, त्यावेळेस मी बोलून घेतला. चालू होतं ना, त्या ताई बोलत होत्या. हा म्हटलं ताईंना सांगावा असा असा अनुभव, कारण दुसऱ्याचे अनुभव ऐकलं तर आपल्याला पण हिंमत येते ना. हो हो हो, अनुभव हा शेअर करते. हो चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंच्या आईला आलेला किती सुंदर अनुभव आहे. जेव्हा स्वामींवर विश्वास असतो आणि स्वामी नावाची एक ओढ लागते, तेव्हा स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये असे चमत्कार करत असतात. 2 बॉल ऑपरेशन खुब्याचं करून सुद्धा जर 2 महिन्यामध्ये पेशंट कवर होत असेल, ही काही साधी गोष्ट नाही. आणि ते सुद्धा वय झाल्यानंतर. वयोवृद्ध अवस्थेमध्ये कितीतरी अशी पेशंट आहेत की त्यांचं साधं थोडं जरी पडलं किंवा थोडी जखम झाली तर ती सुद्धा भरून येत नाही. आणि एवढं मोठं ऑपरेशन 2 महिन्यामध्ये कवर होणं ही खरोखरच दैवी शक्तीच म्हणावी लागेल. आणि जेव्हा दैवी शक्ती बरोबर असते तेव्हा कितीही काहीही झालं तरी अशक्यही शक्य होत असते आणि तेथे चमत्कार हा नक्कीच होत असतो. खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखाद्याला मदत देखील होऊ शकते. आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा त्याचे पुण्य तुम्हालाच मिळत असते. कारण एखादा व्यक्ती आपल्यामुळे जर स्वामी सेवेमध्ये येत असेल तर ही देखील खूप मोठी स्वामी सेवा मानली जाते. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे, कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढचे कार्य तुमचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येक भक्तांवरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा लहान असो किंवा मोठा असो अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुमच्या अनुभवामुळे दुसऱ्याला प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे तो व्यक्ती देखील स्वामींच्या सेवेमध्ये येतो आणि स्वामींची कृपा त्या भक्तांवरती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला आलेला अनुभव नक्की शेअर करायचा आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला
त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.